पाहूया कोणता फलंदाज आता बाद धावची देतो इथे. पाहूया पंच कोणता निर्णय देतात. रवी आउट का? ओके रवी आउट. दरम्यान निर्धाव चेंडू आणि विकेट मिळते. 15 ना 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता झाले किती? 32 झालेले. 32 बसतोय बसतोय. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना पाहूया गोलंदाजी मार्गवरती कोणता गोलंदाज वापरला जाईल. अखेरचा षटक फेकण्यासाठी कोणाला येत आहे? बडे मंच का बडा सरपंच आणि जांभारी गावचे सरपंच यावेळी मात्र गोलंदाजी मार्ग वरती आलेत. आजची पावरी हा मॅच जर जिंकली तर गणेश पावरी यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. आदेश पावरी यांना. पाहूया चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल ते म्हणजेच सचिन साठी आक्रमक फलंदाज सचिन. हा मात्र चांगला चेंडू आहे. चांगला पंच केलाय. चेंडू गेला फरार. 4 धावेसाठी आता मात्र विचार करण्याची स्थिती असेल. विचार करावा लागेल. फलंदाज सचिन याला. सचिन एक आक्रमक फलंदाजी आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा सुरेख अशी फलंदाजी केली आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा सुरेख अशी फलंदाजी करतो. आता मात्र पाहूया आदेश पावरी. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 12 धावा जोडल्या जातील का आपल्या संघासाठी? 5 चेंडू आणि 12 धावा. थोडस फास्ट घ्या. पाच चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. अजूनही कोणाच्या बाजूने जिंकेल सांगता येत नाही. पुढचा चेंडू आदेशाचा. थोडस टाइमपास करू नका. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पाहूया क्वार्टर सेमीचा सामना आहे. पाहूया सचिन तयार असेल. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाज आदेश पावरी. यावेळी सचिन साठी हा मात्र थोडासा स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी मात्र दंडित केलाय. यावेळी मात्र चेंडू घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असेल आदेशाचा. हा मात्र चांगला चेंडू आहे. चांगला फटका सजवलाय. आता मात्र थोडासा विचार करण्याची स्थिती आली आहे ती म्हणजे आदेशाला. पाहूया 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. एक रोमांचक सामना. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया सचिन एक आक्रमक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्कीच बॅटची कडा घेतली आहे. बॅटची कडा घेतली आहे नक्कीच. आता मात्र चांगलं समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 7 धावा. निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा. पाहूया हा सामना कोणाच्या बाजूने जरा सुपर. यावेळी मात्र जर काय झाली तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. परंतु पाहूया अजूनही 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. थोडस फास्ट घ्या. मदत करा. सहकार्य करा मंडळाला. बॅट्समनने आपली कामगिरी चोख पार पाडायची आहे. पाहूया या चेंडूवरती काय करताय. सचिन आक्रमक फलंदाज आहे. हा मात्र चांगला चेंडू असेल का? परंतु पंचांनी मात्र दंडित केलंय. अवांतर चेंडू. या चेंडूवरती मात्र अजूनही 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पाहूया 2 चेंडू आणि 2 धावा. अजूनही काही घडू शकतं. काही बिघडू शकतं. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पाहूया काय झालं तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. यावेळी मात्र पाहूया काय करतोय. फलंदाज बाद होईल का? फलंदाज बाद होईल का? फलंदाज बाद होईल का? परंतु पाहूया पंचांकडून कोणता डिसिजन येईल. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग. यावेळी मात्र पाहूया डिसिजन पेंडिंग. सुद्धा सगळ्यांचे यावेळी दरदर मारताना पाहायला मिळतात. फलंदाज काय होतोय. बाद होणार का? डिसिजन येतोय. पाहूया
पंचांचा डिसिजन येतोय, फलंदाज बाद. चला यावेळी ट्विस्ट आलाय. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावा. एक धावा आली तर नक्की सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार का, परंतु 2 धावा जमवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पाहूया सामना मात्र विजय होईल का, की हा सामना सुपर ओव्हर मध्ये पोहोचला जाईल. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. थोडंसं पाच घ्या, ठेवा पटापट, थोडस मदत करा. एक चेंडू आणि 2 धावांची गरज असताना चांगलासा बॅटर आहे गणेश असेल. थोडस फास्ट घ्या, थोडस फास्ट घ्या. थोडस फास्ट घ्या, मदत करा, सहकार्य करा. कोणी आतमध्ये येऊ नये, सर्वांना विनंती असेल कोणी आतमध्ये येऊ नये, पेनल्टीला पात्र ठराल. कोणी आतमध्ये येऊ नये. पाहूया एक चेंडू आणि सॉरी एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 2 धावा. पाहूया गोलंदाजीसाठी तयार आहे. पाहूया पुढचा चेंडू. पाहूया गणेश तयार असेल. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. हा विकेट ड्रामा यावेळी. अरे रामा यावेळी काय घडतंय आणि फलंदाज बाद झाले आणि हा सामना मात्र जिंकलाय. फलंदाज विठ्ठल जांभर झाले. यावेळी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. सर्व प्रेक्षक खुश झाले. रोमरचा सामना आणि आम्ही स्वतःहून मात्र यावेळी खुश झालाय. आणि आमच्या हक्काची टीम ती म्हणजे श्रीहरी विठ्ठल जांभर संघ. आमची दोघांची हक्काची टीम म्हणजेच मी आणि प्रजोत आडुरकर. आम्ही दोघांमध्ये जेव्हा ज्या टुर्नामेंट्स बाहेरच्या असतात, गोवागडपट्टा किंवा आपल्या ज्या रत्नागिरी तालुक्यातील जेवढे टुर्नामेंट होतात तेव्हा वेळोवेळी मदत करणारी आमची टीम. आणि आता सुद्धा आम्हाला यावेळी येत नव्हते सुद्धा आम्ही म्हटलं की आमच्या शब्दासाठी या आणि त्यासाठी आलेत आणि चांगलेशी आपल्याला एक योगदान दिलंय. नक्कीच चांगला असा आपला गेम दाखवलाय. आता जे सामने झाले त्यांचे विनर्स 4 कॅप्टन असतील, त्यांचे यावेळी आपण चित्त उडवणार आहोत. थोडस फास्ट या. आता जे विनर 4 संघ आहेत त्यांनी लगेचच या, त्यांचे चित्ते काढले जातील. दत्तपूर्वज कासारवली ए, दत्तपूर्वज कासारवली बी, ऑल पूर्णगड आणि श्रीहरी विठ्ठल जांभारी या 4